नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राहुल पाटील सर. मागच्या 4-5 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये विशेषतः ते काम करतात आणि मला असं कायम वाटतं की असे जेव्हा तरुण यंग इंजिनियर या क्षेत्रात येतात तेव्हा त्यांच्यात स्वतःत एक वेगळी एनर्जी असते आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची एक ताकद असते आणि त्यामुळेच असे इंजिनियर जेणेकरून शिरपूरला, धुळ्याला आणि महाराष्ट्राला, भारताला असे हवेत. सो तुमचं बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. पहिल्यांदा आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनिअरिंग करेन किंवा बरोबर. बनेन? काय सांगा? तर मग सेकंडरी एज्युकेशन शिरपूरला आर. पटेललाच झालंय. बरं, त्यानंतर मी डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकला केलाय. बरं. मग ग्रॅज्युएशन बी इन सिव्हिल इंजिनियर डॉक्टर डी वाय पाटील अकुडी पुण्याला झालंय माझं. ओके. त्यानंतर मग पप्पा गव्हर्नमेंट सर्व्हिसला असल्यामुळे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटला होते पप्पांनी. अच्छा. त्यानंतर मी मग डिसिजन असं झालं की सिव्हिल लाईनकडे वळावं, बरं. त्या फील्डकडे वळावं. मग त्यानंतर मग डिग्री झाल्यानंतर मी पहिले कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली 3 वर्ष. अच्छा. 3 वर्ष कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयार केली. मेन्सपर्यंत केलेलो मी MPSC. अच्छा. इंटरव्ह्यू झाला आहे. बरं, मग कोविड नंतर मी प्रॅक्टिस चालू केली प्रायव्हेट. बरं, बरं, बरं. प्रॅक्टिसमध्ये उतरल्यानंतर कंटिन्यू ते चाललंय आता. बरं. पण मग तो शिफ्ट कसा होता? MPSCच्या एकदम तुम्ही वाटेच्या तोंडापर्यंत पोहोचलेला असं आणि आता एकदम सिव्हिल इंजिनिअरिंग. ते कोविडमुळे लांबला ना तो स्पेस हं. तेवढा. त्यामुळे मग मी प्रायव्हेटमध्ये उतरलो आणि 3 वर्ष गेली त्यात. बरोबर. मग त्यामुळे टाइम वाया न जाता मग प्रायव्हेटमध्ये उतरलो. उतरलं. पण मग आता त्याची खंत वाटते का आनंद वाटतो की आपण या क्षेत्रात आलोय? खंतही वाटते कधी हो. आणि आनंदही येतो या फील्डमध्ये. बरोबर. या फील्डमध्ये जेवढा एक्सपिरियन्स येतोय चांगला, हं, हं. तो खूप अनुभवायला पण मिळते त्यात. बरोबर, बरोबर. अनुभवायला पण मिळते सर त्यात. होय, होय, होय. काही गोष्टी शिकायलाही मिळत आहे. बरोबर. लहानांपासून मोठ्यांपासून सिनियर असो ज्युनियर असो सगळ्यांकडून शिकून घ्यावं लागतं बरोबर, बरोबर. आणि कामही करण्यात एन्जॉय येतो तेवढा. ओके. मग नंतर पहिला जो प्रकल्प केला तो अनुभव कसा होता? जो त्याचा इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट आणि तेव्हा काय जबाबदारी होती किंवा ओके. कसं वाटलं? पहिला प्रोजेक्ट मी नाशिकला केलाय आधी. बरं. तो कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये केलाय. ओके. हं, हं. कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये केलाय तो. बरं. पहिला प्रोजेक्ट म्हणजे मी जसं स्टडी करतानाच प्रॅक्टिस करत होतो अच्छा. पार्ट टाइम. बरं, कॉन्ट्रॅक्टरशिप अशी घेतली, ते पार्टनरशिप मध्ये केलं होतं आम्ही. बरं, बरं. ते कम्प्लीट करताना मग काय अनुभव वाढत गेले माझे त्यात. हं, हं, हं. अडचणी आल्या, सिनियर लोकांकडून त्या अडचणी सॉल्व्ह करून घेतल्या वगैरे. बरोबर. सगळ्या गोष्टींना मी इंटरेस्ट घेऊन घेऊन केलं. ते आता मग पहिला एक्सपिरियन्स खूप छान गेला माझा तो. प्रोजेक्ट अच्छा. कम्प्लीट केला. अपार्टमेंटचा प्रोजेक्ट होता माझा बरं. G+6चा. अरे वाह! हो. बरं. तो कम्प्लीट केला. मग एक्सपिरियन्स चांगला होता तो. व्हेरी गुड. मागच्या काही वर्षात तुम्ही या क्षेत्रात जसं थोडं बदलतंय प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक टप्प्यामध्ये, त्याच पद्धतीनं तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय. हो, हो. तर या टेक्नॉलॉजीचा मदत किंवा फायदा तुम्हाला आता किती होतो? आणि आत्ताच्या कुठल्या नजीकच्या काळात तुम्ही एखादा कोर्स केलाय का? किंवा आता असं वाटतं का की सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय, हो. पण त्याच्याबरोबर आता मला हा पण एक कोर्स केला पाहिजे या हो. क्षेत्रात राहायचं असेल? आता आर्किटेक्चरल सॉफ्टवेअर आहेत, ते कोर्स केलेले आहेत मी. अच्छा. परत मी बिलिंग सॉफ्टवेअर केलेले, मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचे कोर्स केलेले आहेत. ते आता उपयोगात येत आहेत मला फील्डमध्ये. बरोबर. आणि काही टेक्निकली जे कोर्सेस होता हं, हं. किंवा वर्कशॉप होता, बरोबर. तेही करत राहतो मी. ते बरोबर. नवीन आयडियाज मिळत राहतात कन्स्ट्रक्शनसाठी. बरोबर. त्या शिकून त्या युटिलाइज करून घ्यायचा प्रयत्न करतो आपण. बरोबर. बरोबर. टेक्निकली जे आपल्याला यूज करता येईल तो हं. प्रयत्न करतो. ते आपण करत राहतो. करत राहतो. बरं. दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्ही करता जास्त म्हणून विचारतो. हो. बऱ्याचदा त्या क्लायंटचं एक फिक्स बजेट असतं हो, हो. आणि तो म्हणतो की मला हे 15 लाखातच 18 लाखातच बसवून द्या सगळं आता हो. घर. तर अशा वेळेला तुम्ही क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता किंवा बजेटनुसार घर बनवण्याला आजकाल प्राधान्य मिळतंय? हो. त्यावर काय सांगाल? ते आपण आधी क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे, हं. त्याच्यावर जास्त भर देतो. क्लायंटची रिक्वायरमेंट जर पूर्ण केली तर त्याच्या सॅटिस्फॅक्शन मध्ये आपलं सॅटिस्फॅक्शन. बरोबर. तो आपल्याला अनुभव चांगला मिळतो. बरोबर. मग आपण त्यांच्या बजेटनुसार, रिक्वायरमेंटनुसार, त्यांचे युटिलायझेशन काय आहे, स्पेस युटिलाइज करायचं आहे, सगळ्या गोष्टी विचार करून आपण करून देतो त्यांना. बरोबर. करून देतो. बरं. दुसरं एक जर चांगलं दर्जेदार बांधकाम करायचं असेल हो. तर कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतात ज्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून ते बांधकाम चांगलं होईल? चांगलं पाहिजे. त्या गोष्टी म्हणजे आधी स्टील डिझाईन इम्पॉर्टंट. बरोबर. सॉइल टेस्टिंग केलं पाहिजे आधी मेन म्हणजे. हं. त्यानंतर स्टील डिझाईन आहे, कॉन्क्रीट डिझाईन केलं पाहिजे. मग टेक्निकली पूर्ण काम झालं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर स्किल मॅन पॉवर प्रोव्हाइड केली पाहिजे तिथं. हं, हं. क्लायंटलाही त्या गोष्टी लक्षात आणून दिल्या ना, क्लायंटही बरोबर. त्या गोष्टीसाठी तयार होतो. हं, हं. की स्किल मॅन पॉवर लावणं गरजेचं आहे. बरोबर. 2 पैसा वाचून काही होत नाही. हो, हो. 2 पैसा गेला स्किल मॅन पॉवर वापरली तर क्वालिटी काम होतं पूर्ण. बरोबर. ते लक्षात आणून दिलं
बरोबर. क्लायंटच्या लक्षात येतं. क्लायंटच्या लक्षात. दुसरा पुढचा असं आहे की मी सुरुवातीला आपण इंट्रोच्या म्हणलं तसं तुम्ही स्वतः यंग आहात, आता इतकं काम बरोबर. करताय. दुसरं एक तुमची अशी ओळख आहे की तुम्ही प्रशासकीय सेवेत जाणारच होता आणि तेवढ्यात तुम्ही इकडे आलात. हां. असं तर अशा दोन्ही पार्श्वभूमीवर तुम्हाला विचारायचंय, पुढच्या 15-20 वर्षात विकासाचं व्हिजन ॲज अन इंजिनियर, हो. ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्हाला काय दिसतं, की जे बदल शिरपूरमध्ये किंवा पर्यायानं धुळे जिल्ह्यात तुम्हाला वाटतायत की हे झाले पाहिजेत, तर जेणेकरून या भागाचा सुद्धा तितकाच मोठा विकास होईल? हे पहा, आता तर फ्युचरच्या हिशोबाने ग्रीन बिल्डिंगकडे खूप वळत आहे आता. बरोबर. ग्रीन बिल्डिंग हा विजन चांगला ठेवला तर हं. सगळ्या गोष्टींनी ग्लोबलायझेशनच्या हिशोबाने चांगल्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि लोकांना ते निदर्शन आणून द्यायचं, पटवून द्यायचं की हे ग्रीन बिल्डिंग काय आहे. बरोबर. तरच लोकांच्या ते लक्षात येतं. लक्षात येतं. बरोबर. लोकही त्यासाठी तयार होत आहे. हं, हं, हं. ते करण्याचा प्रयत्न करू बरोबर. लागतात. पण मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहे तुमचं, की ग्रीन बिल्डिंगमध्ये शासन कशा पद्धतीनं सपोर्ट करू शकतं? शासन आता जसं आता सोलर एनर्जी पॉवर देते आता. बरोबर. सोलर पॅनल लावायची ती आयडिया देत आहे. होय. परत रेन हार्वेस्टिंगच्या लक्षात आणून देत आहे. या बरोबर. गोष्टी स्वतः गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करायचं म्हणते. बरोबर. ते स्कीम देते त्या लोकांना पर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या लक्षात आणून देणं आणि ते युटिलाइज करून घेणं. क्लायंटला ते लक्षात आणून देणं, ते आपण करतो प्रयत्न त्यांना. हेही महत्वाचं हो, आहे. महत्वाचं. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जे तुमचे तरुण मित्र पुढचे येत आहेत, हो. ज्युनियर्स येत आहेत, हं. त्यांना एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? मित्र म्हणून तर एकच सांगू आपण, चांगल्या गोष्टी करा. वाईट म्हणजे काही म्हणजे फक्त पैसा कमवायचा उद्दिष्ट ठेवता ते नका बरोबर. करूया म्हणतो आपण. हं, हं, हं. दोन गोष्टी चांगल्या करा आणि समोरच्याचा सॅटिस्फॅक्शन प्लस चांगलं काम झालं तर तुमचंही नाव निघेल. दोन गोष्टी एन्व्हायरमेंटचा विचार करा. बरोबर. फक्त करायचं म्हणून तेही नका विचारू. बरोबर, बरोबर. तर दुसरं, एवढ्या वर्षांमध्ये मागच्या आता 5 वर्षापासून तुम्ही स्पेसिफिकली काम करताय म्हणून, एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद मिळाला किंवा समाधान वाटलं किंवा मी काहीतरी वेगळं याच्यात केलंय, हो. असं एखादा प्रोजेक्ट? नाशिकला मी प्रॅक्टिस केली तिथं त्यांच्याकडे. बागड प्रॉपर्टीज म्हणजे मोठा प्रोजेक्ट आहे तो. बरोबर. तेव्हा 250 फ्लॅटचा प्रोजेक्ट होता. हं. तिथं म्हणजे पूर्ण ग्रीन बिल्डिंगच्या हिशोबाने त्यांनी डिझाईन केलेलं आहे. वर्क पण केले तिथं. वाह! तिथं शिकायला मिळालं. आणि तिथं मी फ्रेशर असतानाच म्हणजे जे मला आयडिया नव्हत्या, जसं पाईल फाउंडेशन केलं मी तिथं. हं. जवळपास 400 प्लस पाईल फाउंडेशन केलेले. बापरे! तिथं खूप मोठा अनुभव होता तो माझा. त्यानंतर good. पालघर कलेक्टर ऑफिसचा प्रोजेक्ट मी केलाय. अच्छा. तिथं प्रॅक्टिसला होतो मी. वाह! हर्ष कन्स्ट्रक्शन कडून. बरं. तिथेही खूप शिकायला मिळालं म्हणजे. अच्छा. आणि एखादा असा प्रोजेक्ट आठवतोय का, किंवा आता इंडिव्हिज्युअल जेव्हा तुम्ही काम सुरू केलं त्याच्यानंतर, की तो करताना काही अडचण आली किंवा समस्या आली किंवा अचानक एखादा प्रॉब्लेम आला, मग तो कामगारांचा असेल, टेक्नॉलॉजीचा असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, हो. आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केलीत? आता एक शिरपूरमध्ये जे आपलं आकाश गार्डनला प्रोजेक्ट मोठा आहे तो. हं. बंगलोच आहे 10,500 स्क्वेअर फूटचा. अच्छा. त्यांच्या एस्कॅव्हेशनच्या वेळेस पावसाचा मोठा सुरुवात झाली. बरोबर. मग पूर्ण एस्कॅव्हेशन पूर्ण पाण्याने भरलेलं होतं. अच्छा. हो. मग ते टँकरने पाणी उपसावं काढावं लागलं, लागलं. उपसावं लागलं, त्याची बरोबर. गोष्ट आली. हो. ते तेवढं मात करण्यामध्ये टँकरने 1.5-2 महिने गेले डायरेक्ट. बरं पाऊस म्हणजे पावसाचा काही नसताना, हो, हो. टाईम नसताना पाऊस आला होता. वादळी बरोबर. पाऊस आलेला होता. बरोबर. ती सगळ्यात मोठी मात केली होती आम्ही तेव्हा. अच्छा. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील जेव्हा निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही स्टीलचे काय पॅरामीटर्स किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि स्टील निवडता? स्टीलची ग्रेड लक्षात आणून द्यावी लागते. आणि बरोबर. आम्ही स्टीलची ग्रेडवर भर देतो असं. हं, तर हं. आधी 500 होता 550 झालेलं आहे. बरोबर. ते लक्षात आणून देणं आणि ते यूज करायचं आम्ही प्रेफर करतो जास्त करून. क्लायंटलाही ते लक्षात आणून देतो. बरोबर. कार्बन कंटेन आहे, हं, हं. डक्टिलिटी काय त्याची, हं, हं, हं. या गोष्टी लक्षात आणून देतो म्हणजे क्लायंटला ते मान्य होते त्यामुळे. मान्य होतं. बरोबर. त्याप्रमाणे आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता? माझ्याच स्वतःच्या प्रोजेक्ट पासून सुरुवात केलेली मी. अच्छा. व्हेरी गुड. हा, त्यांच्या दुकानासमोर आपलं घर आहे. ओके. हो. माझ्या प्रोजेक्ट पासून सुरुवात केलेली आहे. तर माझ्या एरियात जे 11 साईट चालू आहे तिथं सगळ्या ठिकाणी आयकॉनच चाललंय. आयकॉन. मग आयकॉनचा अनुभव तुमचा कसा आहे? प्रॉडक्ट सोडून त्यांची सर्व्हिस असेल, डिलिव्हरी असेल किंवा त्यांची अवेलेबिलिटी असेल? प्रॉडक्ट बेस्टच येतो. हं. त्याला काही विषय नाही. हं. राहिलं सर्व्हिस एकदम फास्ट आहे त्यांची. ओके. आणि असं नाही की शॉर्टेज झालेलं आहे, काहीच नाही वगैरे. अवेलेबल आहेच आणि फास्ट डिलिव्हरी सगळ्या बरोबर. गोष्टी म्हणजे चांगलं. available. हो. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर राहुल पाटील सर. आणि मी म्हटलं तसं सुरुवातीला की जेव्हा तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात येतात तेव्हा एक वेगळं त्यांचं स्वतःचं विजन असतं, आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की आता सगळ्यात मोठी समस्या येणाऱ्या काळात महाराष्ट्राला, भारताला, जगाला भेडसावणार आहे ती म्हणजे आहे पर्यावरणाची. आणि त्याच पर्यावरणासाठी ग्रीन बिल्डिंगवर जर आपण आतापासून काम सुरू केलं तर येणाऱ्या पिढीला त्याचा त्रास होणार नाही, आणि अर्थातच आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मदत करू शकू. पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतकं बोललात त्याबद्दल. आणि येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.